त्याच्याबरोबर या भाज्या खाल्ल्या जातात. आता तुम्हाला माहिती आहे रत्नागिरी पट्ट्यामध्ये कसं आहे की मऊ भात किंवा आटवल म्हणतात, ते आटवल केलं जातं. मग त्या आटवलाबरोबर तूप घालायचं, मीठ घालायचं आटवलात, मग त्याच्यानंतर त्याला तोंडी लावणं, फोडणीची मिरची म्हणा, आंब्याचं लोणचं म्हणा, अशी लोणची तोंडी लावायला घेतली जातात, मेथकूट घेतलं जातं. पण सिंधुदुर्गामध्ये ही स्टाईल आहे की ह्या भाज्या तोंडी लावायला घेतल्या जातात आणि त्याच्याबरोबर पेज. हा एकदम सुंदर असा इकडचा नाश्त्याचा प्रकार आहे सकाळच्या न्याहारीचा. आणि ह्या दोन्ही भाज्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या भाज्यांची अंगभूत जी चव आहे मूळची, ती जशीच्या तशी ठेवून ह्या शिजवल्या जातात. आणि त्यामुळे ह्या भाज्या करताना अतिशय रोजचे घरातले पदार्थ म्हणजे फक्त 4: भाजी, कांदा, हिरवी मिरची, ओलं खोबरं आणि मीठ आणि तेल फोडणीपुरतं थोडंसं, ते सुद्धा इतक्या सुंदर एवढ्या छोट्या आणि लहान पदार्थांमध्ये ह्या भाज्या होतात. तर आज आपण या 2 भाज्या करणार आहे मी तुमच्यासाठी, तर त्या आता आपण बघूया. हे बघा, आता मी तुम्हाला जे वाली म्हटलं की नाही, तर हे बघा, हे असे गर मोठे होतात आणि मग तपकिरी रंगाचे होतात. ॲज लाईक राजमा कसा असतो, पण राजमापेक्षा थोडंसं लहान असतात हे साईजनी, पण दिसताना तसेच दिसतात, पण चव मात्र पूर्ण वेगळी असते, पण छान असते. आणि आता तुम्हाला वाटेल की ही जाड खूप शेंग आहे, तर ही जून झालेली आहे, तर नाही, ही खूप कोवळी शेंग आहे. आणि ही बारीक चिरली फोडणीवर टाकली की नुसत्या 2 वाफांवरती ही शिजते शेंग. तर आता अशी आपण आता भाजी करूया. त्यासाठी मी आता घेतल्या या वालीच्या शेंगा, लाल भाजी, कांदे 2 आणि ह्या हिरव्या मिरच्या. हे इतकं साहित्य आता मी चिरण्यासाठी बाहेर बसलीये. गावाला मोठी जागा आहे, त्यामुळे म्हटलं आरामात बसून भाजी चिरावी म्हणून इथे बसली. तर आपण आता चिरून घेऊया बारीक भाज्या. मंडळी, हे आहे आमचं आवार. ही काय 2-4 आंब्याची झाडं आहेत. यंदा मोहर आलाय. केळटी किती ठेवतील, केळटी म्हणजे माकडं छोटी, ती किती ठेवतील त्याच्यावरती आम्हाला काय मिळेल ते अवलंबून आहे. इथे केळट्यांचा म्हणजे माकडांचा खूप जाच आहे. ही आमच्या घराकडे यायची वाट आहे. इकडे गेटच्या पलीकडे रस्ता आहे. वेंगुर्ला बेळगाव हा तो राजमार्ग आहे. हे आमचे शेजारी इकडे हे लिंबाचं झाड आहे. ही खाली आमची विहीर आहे आणि ही आमची मीना मावशी पाणी भरायला आलेली आहे. आज तिला मतदानाला जायचंय, त्यामुळे जरा ती घाईत आहे. तेव्हा आता ह्या मिसेस खरे या वालीची भाजी पहिल्यांदा चिरून घेत आहेत. बघा, हे बघा, अशी बारीक चिरायची. आपण जशी चवळीच्या मुंबईला कशी शेंगा चिरतो तशा अशी ही बारीक चिरायची, म्हणजे शिजायला पण अगदी 2 वाफेत होऊन जाते. आपण आता चिरून घेऊया. ही लाल भाजी चिरायला घेऊया. ही बघा, मी अगदी स्वच्छ निवडून 5-6 वेळा पाण्यातनं काढून धुवून, हे बघा. आणि इथली वैशिष्ट्य म्हणजे सांगू का, की हे बघा अशी बुटकी पानं असतात इकडे. गावठी ही जी लाल माठ असतो आणि चवीला पण सुंदर, कारण इकडच्या पाण्यालाच मूळ चव असते, त्यामुळे भाजी पण छान लागते. आता आपण ही पण बारीक चिरून घेऊया भाजी. आता ही बारीक भाजी पालेभाजी चिरून घेतली मी लाल. आणि आता ह्याच्यावरच ही मी इकडे कशी करतात सिंधुदुर्गात तशी भाजी दाखवते तुम्हाला करून मंडळी. तर आता ह्याच्यावरतीच आपण एकदम बारीक हा कांदा चिरून घेऊया. अगदी बारीक चिरायचा, जितका शक्य होईल बारीक तेवढा बारीक चिरायचा. मला जेवढा शक्य आहे तेवढा आता मी बारीक चिरून घेते. आणि हा पालेभाजीवरच चिरायचा.
एक हिरवी मिरची घेतली आहे, तर ही सुद्धा बारीक चिरून आता मी ह्याच्यावरती टाकणार आहे, याच कांद्यावर. त्या कमी तिखट आहेत म्हणून मी एवढी घेतली आहे मिरची. आता ही लाल भाजीच्या फोडणीची पूर्वतयारी रेडी झालेली आहे. आता मी या वालीच्या शेंगा तुम्ही बघितलात, या बारीक चिरून घेतल्यात. आता ह्याचा पण कलर हिरवा म्हणून मी मिरच्यांचे तुकडे जरा असे मोठे ठेवलेत फोडणीसाठी, म्हणजे पटकन आपल्याला दिसेल, नाहीतर ती अति तिखट लागेल घास खाताना. आणि आता हा एक कांदा या भाजीसाठी मी बारीक चिरून घेते. तर अशा पद्धतीनं आपण छानपैकी लाल माठ, कांदा, मिरची असं चिरून घेतलं. आणि त्या भाजीला लागणार आहे आता आपल्याला हे ओलं खोबरं आणि चवीपुरतं मीठ. आणि मी आता कढईमध्ये तेल घातलंय, ते छान तापलेलं आहे. सिंधुदुर्गामध्ये ही जेव्हा भाजी करतात तेव्हा जिरं, मोहरी, हिंग, हळद काहीही ह्यात वापरत नाही. ह्या तेलावर आता मी ही कांदा, मिरची आणि ही भाजी टाकणार आहे. भाजी छान ढवळून घेऊया आपण आधी जरा. साधारण या भाजीच्या चवीपुरतं, आता हा पाला आपल्याला एवढा दिसतोय पण तो शिजला की एवढासा होईल. त्यामुळे मीठ जरा जपूनच घालायचं, कारण आपल्याला नंतर चव बघून घालता येतं. तर मी थोडंसं मीठ घालते यात. आणि आता परत आपण ही छानपैकी परतून घेऊया. आणि या भाजीवरती एकदम बारीक करायचं, झाकण ठेवायचं आणि थोडंसं पाणी वाफ धरायला भाजीला घालायचं. आणि आता ही मंद गॅसवरती 10 मिनिटं मस्त ठेवून द्यायची. आता वालीची भाजी पण एका बाजूला फोडणीत टाकूया. तर त्याच्यासाठी मी हा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि मिरची पातेल्यामध्ये मी बघा अगदी जास्त नाही, फक्त 2-3 चमचे तेल घेतलंय. खूप काही लागत नाही तेल भाजीला. या कमीत कमी तेलामध्ये या भाज्या होतात. तेल तापलंय का पाहूया. तापलंय. आता आपण मिरची, त्याच्यानंतर आपण एक चिरून घेतलेला बारीक कांदा तो तेलावर घालूया. त्यानंतर जरासा कांदा मऊ होईपर्यंत जरा परतायचा तेलावर. हा कांदा आता तेलावर आपण जरासा नरम करून घेतला. आता बारीक चिरून घेतलेल्या ज्या वाली आहेत त्या त्याच्यावर टाकायच्या. त्या धुवून घेतल्या मी स्वच्छ. वालीच्या शेंगा, यात सुद्धा चवीपुरतं मीठ घालायचं. आणि किंचित अगदी चवीपुरती, किंचित, अति नव्हे, थोडीशी हळद घालायची यात. आणि आता ही सुद्धा आपण व्यवस्थित ढवळून घेऊया.
ही भाजी ढवळल्यानंतर एक थोडासा फक्त पाण्याचा हपका याच्यावर मारायचा. पुन्हा ढवळून घ्यायची व्यवस्थित चारही बाजून. आणि आता ह्या सुद्धा भाजीवरती झाकण ठेवायचं. पाण्याचा हपका मारला आणि आता या पातेल्यावर पाणी ठेवायचं आणि थोडंसं झाकणावर पाणी घालून ही सुद्धा भाजी एक 10 मिनिटं वाफेवर मंद गॅसवरती शिजवून घ्यायची. लाल भाजी परतून झाल्यानंतर एक 10 मिनिटं मंद गॅस करून झाकण ठेवून आपण पाणी ठेवलं होतं वाफेवरती ती शिजायला. आता आपण बघूया. बघा केवढीशी झाली ना भाजी. आता ही शिजलेली आहे व्यवस्थित. आता आपण ह्याच्यावरती खवलेला ओला नारळ घालूया. आणि पुन्हा एकदा ही अशी ढवळून घेऊया. आणि आता ही फक्त एक 2 मिनिटं फक्त गॅसवर ठेवायची. ही लाल माठाची भाजी खायला तयार होईल. आता आपण वाली सुद्धा फोडणीला घालून पाणी ताट ठेवून पाणी ठेवलं होतं वरती. आता ही सुद्धा भाजी बघूया आपण शिजली आहे की नाही ती. बघा रंग बदललाय शेंगांचा, म्हणजे ही सुद्धा भाजी चांगली शिजलेली आहे. आपण बघूया. अगदी छान मऊ झाली आहे, शिजली. आता ही शिजली आहे छान. आता ह्यात सुद्धा खवलेला ओला नारळ घालूया आणि एक 2 मिनिटं परतूया की ही सुद्धा वालीची भाजी खायला तयार झाली. यात मंडळी कोथिंबीर वगैरे काहीही घालत नाही. दोन्ही भाज्यांमध्ये कोथिंबीरीचा प्रश्नच नाही. आता या दोन्ही भाज्या खायला तयार झालेल्या आहेत. आपण आता प्लेटिंग करूया ह्याचं. तर मंडळी अशा रीतीनं भाज्यांची अंगभूत चव कायम ठेवून आपण भाज्या आज ज्या केल्या आहेत ती म्हणजे ही आहे लाल भाजी आणि ही आहे वालीची भाजी. तर अशा या पद्धतीनं मी भाज्या केलेल्या आहेत. तुम्ही घरी करून बघा. आज मी त्याच्याबरोबर घरी आमटी भात केलेला आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.